आज आम्ही आलो आहे आमच्या वाड्यामध्ये खेकडे पकडण्यास. तर आज एक तुम्हाला खेकड्याचे जे आता नवीन पाऊस पडतो त्याच्यामध्ये खेकडे आपले पिल्ले कसे देतात हे थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. ते तुम्ही बघा, हे बघा, मी आता जस्टली पकडला आहे त्याला. तर हजारोच्या संख्येने हे खेकड्याची पिल्ले आहेत. तर ह्याला मी आता काय करणार आहे, पूर्णपणे मी ह्यांना जीवदान देणार आहे. तर मित्रांनो, ह्याला असं फेकायचं नाही कुठं या खायचं नाही, कारण का परत आपल्याला नेक्स्ट टाईम खेकडे पकडण्यास मदत होईल. त्यासाठी आज त्याचं आपण खेकड्यांचं पिल्लांचं आपलं सोडूया आपण ह्याच्यामध्ये. बघा, पूर्णपणे चाललेत आता. माझ्या हातावर पण आलेलं आहे. कमीत कमी 10,000 तरी असतील माझ्या अंदाजाने ना. तर कमेंटमध्ये सांगा की किती असू शकतात एक नर खेकड्यामध्ये ना, सॉरी मादी खेकड्यामध्ये, करेक्शन आहे ना. तर मला जरा तुम्ही सांगा, कमेंटमध्ये पक्का कळवा. आता खेकडे बघा तुम्हाला दिसत असतील पाण्यामध्ये इकडे तिकडे जात आहेत. हे बघा, नॉर्मल तुम्हाला स्मॉल दिसत असतील. अजून भरपूर आहेत. हे बघा, चालले सगळे खेकडे, छोटे छोटे. हा आहे खेकडा, गोड पाण्याचा खेकडा. आम्ही सुट्टीला आलो की आमचे हे धंदे असतात. संध्याकाळी आता आपला खेकड्याचा रस्सा होणार. मला असं पूर्ण हलवायचं आणि एक पण ह्याचा राहू नये. क्लिअर झालेले आहेत, एकदम क्लिअर झाले. व्हेरी नाईस खेकडा. तुमच्याकडे कुठले खेकडा व्हाईटमध्ये असतात, काळ्यामध्ये असतात, हे मला कमेंटमध्ये सांगा. आता मला पकडला असता खेकडा, माझा बोट चावला असता. आता पकडायची टॅक्टिस आहे ना, बघा, पकडायची टॅक्टिस सिंपल असते. तुम्ही पण पकडू शकता, जेणेकरून खेकड्याचे जे नांगे असतात त्याच्या खाली, त्याच्या पोटाच्या साईडला आहे ना, असं पकडायचं. 2 बोटानं पकडू शकता. तर अजून कुठली असतील तुमच्याकडे खेकडे पकडण्याची पद्धत, तर मला कमेंटमध्ये पक्का कळवा. नमस्ते, थँक्यू.